1984 मध्ये तरुण असताना डॉक्टर रत्नाकर पवार यांनी आपल्या सुख समृद्धीचा त्याग करून समाजाने नाकारलेल्या मुलींना मोठं करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च करत पीडित मुलींसाठी आशेचा दिवा पेटवलाय। समाजाकडून होणाऱ्या टीका टिप्पण्या, आर्थिक अडचणी आणि असंख्य संघर्षांना सामोरे जात आतापर्यंत डॉक्टर रत्नाकर पवार हे हजारो मुलींचे दिशादर्शक ठरले असून सकाळ समूहाच्या वतीनं कर्मयोगी महंत डॉक्टर रत्नाकर पवार यांना सकाळ गौरव गाथा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, फ्राउशी अकॅडमीचे संचालक रतन लथ, सकाळचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील, मुख्य व्यवस्थापक मारुती दातीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉक्टर रत्नाकर पवार यांना सकाळ गौरव गाथा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी डॉक्टर सुलभा पवार, आशीर्वाद पवार उपस्थित होते। आतापर्यंत शेकडो मुलींच्या आयुष्यात सकारात्मक उजेड पसरविणारे डॉक्टर रत्नाकर पवार यांनी त्र्यंबकेश्वर रोडवरील खंबाळे येथे आशीर्वाद सेवाधाम ट्रस्टच्या माध्यमातून श्रीमती गारडा बालसदनची निर्मिती केली आहे। खरं म्हणजे आतापर्यंत 35-40 वर्षामध्ये प्रसिद्धीपासून आपला आश्रम लांब होता, त्याची दखल कुणी आजपर्यंत फारशी घेतलेली नाही। पण हे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असलेला सकाळ समूह आणि खेडोपाडी कान्याकोपऱ्यामध्ये जाणारं हे वर्तमानपत्र आहे, त्यांनी स्वतःहून माझ्या कार्याची दखल घेतली आणि हे कार्य समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम सकाळ समूहाने केलं। त्याबद्दल मी सकाळ समूहाला माझ्या आश्रमातर्फे माझ्या अनाथ वंचित दुर्लक्षित मुलांच्या वतीने अतिशय मनपूर्वक मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। काम करण्याचं माझ्या पंखामध्ये बळ मिळालं। आज काही मी जे आजपर्यंत काम करत राहिलो होतो त्याच्यामध्ये आज शक्ती निर्माण झाली, एक ऊर्जा निर्माण झाली आणि मी जास्तीत जास्त त्याच्यात ह्या मुलाची सेवा करण्याचा प्रयत्न करेन हे नक्की तुम्हाला दिसेल। आशीर्वाद सेवाधाम ट्रस्ट संचलित श्रीमती गारडा बालसदन हे विना अनुदानित असून या बालसदनाला महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने मान्यता दिली आहे। आशीर्वाद सेवाधाम ट्रस्ट संचलित श्रीमती गारडा बालसदन हे शासन मान्य असले तरीही ते पूर्णपणे विना अनुदानित बालसदन आहे। त्यामुळे या बालसदनामध्ये निष्काम भावनेने डॉक्टर रत्नाकर पवार यांनी निराधार अनाथ मुलींचे संगोपन करून त्यांना उच्च शिक्षित देण्याचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे। निराधार मुलींना साक्षर करणे हे सर्वात मोठे आव्हान असले तरीही त्यांनी इंग्रजी माध्यमात मुलींसाठी शिक्षणाची सोय केली आहे। आज संस्थेतील मुली फार्मसी, सायकॉलॉजी, डी.एड, MPSC, नर्सिंग, ITI, डिजिटल मार्केटिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अशा विविध क्षेत्रात बालसदनमधील मुली शिक्षण घेत असून आश्रमातील मुलगा डॉक्टर झाल्याने त्यांच्या या निष्काम कर्माला समाजातील सर्वच घटकातून सलाम करण्यात येत आहे।